शेतकरी मित्रांनो, आता मार्च एप्रिल महिना आपल्याला इथं चालू होताना पाहायला मिळेल. सध्याच्या काळामध्ये मार्च महिना चालू आहे. मार्च आणि एप्रिल या महिन्यामध्ये नेमकं कोणत्या पिकाची तुम्ही लागवड करून जास्तीत जास्त जो काही प्रॉफिट आहे तर तो कमवू शकता, अतिशय थोडक्यात आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमचा मित्र विशाल इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला आवर्जून शेअर करा. शेतकरी मित्रांनो, या महिन्यामध्ये तुम्हाला भाजीपालावर्गीय काही पिकं सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यासोबतच जे काही फळवर्गीय पिकं असतात तर ते फळवर्गीय पिकंसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून इथं सांगण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात अगोदर फळवर्गीय पिकांबद्दल जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर मार्च आणि एप्रिल या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती जी काही केळी आणि पपई या पिकाची तुम्ही तिथं लागवड करू शकता. या दोन पिकाची जर निवड केली तर निश्चितच कदाचित भविष्यामध्ये जास्तीत जास्त जो काही बाजारभाव आहे तर तो राहू शकतो. केळीमध्ये तर जास्त व्हरायटींचा ऑप्शन नाही, फक्त G9 या नावाची व्हरायटी आहे आणि गावठी सेगमेंटमधली एलक्की या नावाची व्हरायटीची सेगमेंटमध्ये आपण विचार तिथं करू शकतो. पपईमध्ये तैवान 786 आहे, 15 नंबर आहे, किंवा शेतकरी मित्रांनो भरपूर 2-3 अजून व्हरायटी आहे, परंतु ह्या 2 मेजर ज्या व्हरायटी आहेत तर त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये तिथं जास्तीत जास्त चालताना पाहायला मिळत असतात. हे झाले फळवर्गीय पिकं. आता भाजीपालावर्गीय पिकांचा जर विचार केला तर भाजीपालावर्गीय पिकांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे तिथं काही ऑप्शन आहे. ज्या शेतकऱ्यांकडे मे एंडिंगपर्यंत पाण्याचं ऑप्शन आहे, 2-3 महिन्यापर्यंत किंवा पाणी मुबलक प्रमाणामध्ये आहे, तर असे शेतकरी मित्र आपले जी काही मिरची असते तर मिरची या पिकाची तिथं निवड करू शकता, किंवा टोमॅटो या पिकाची सुद्धा तुम्ही तिथं निवड ही करू शकता. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे कमी पाण्याची व्यवस्थापन आहे, 1-1.5 महिना पाणी तिथं जास्तीत जास्त टिकू शकतं, एप्रिल महिना 15-20 एप्रिलपर्यंत पाणी टिकू शकतं, तर अशा शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन आहे तर तो म्हणजे कोथिंबीर. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये खास करून पाण्याचा तिथं तुटवडा आपल्याला भासलेला पाहायला मिळतो. जास्त टेम्परेचर पडल्यामुळं काही ठिकाणी आपल्या कोथिंबीरीचं जे पीक आहे तर ते म्हणावं तसं येत नाही. तर तुम्ही कोथिंबीर किंवा शेतकरी मित्रांनो मेथी या भाजीपालावर्गीय पिकांकडे वळू शकता. 1 ते सव्वा महिन्यामध्ये हे जे पीक आहे दोन्ही पण तर ते आपल्याला काढणीला आलेलं तिथं पाहायला मिळत असतं. याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, आता टरबूज खरबूज या पिकाला थोडा उशीर झालेला आपल्याला पाहायला मिळतंय. शक्यतो या पिकाकडे वळू नका. परंतु ज्या शेतकऱ्याला रिस्क घ्यायची आहे, जून महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्याला टरबूज विकायचा आहे तर असा शेतकरीसुद्धा कदाचित या पिकाकडे वळू शकतो. परंतु थोडी रिस्क आहे मित्रांनो. जास्त पाऊस वगैरे जर पडला, अवकाळी पाऊस मे महिन्यामध्ये जर पडला 20-25 मेच्या आसपास, तर आपलं टरबूजाचं जे पीक आहे तर ते तिथं बसून जाऊ शकतं. याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, 60-65 दिवसामध्ये काढणीला येणारा अजून एक पीक आहे तर ते म्हणजे कोबी किंवा फ्लावर या पिकाची सुद्धा तिथं तुम्ही निवड ही करू शकता. याच्या व्यतिरिक्त काकडी आहे, किंवा शेतकरी मित्रांनो गिलका आहे, यांसारख्या पिकाचा सुद्धा तिथं तुम्ही विचार हा करू शकता. मी जे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पिकं सांगण्याचा प्रयत्न केला, आपल्या यूट्यूब चॅनलवरती लागवडीपासून काढणीपर्यंतचं संपूर्ण व्यवस्थापन काकडीचं अवेलेबल आहे, त्याच्यानंतर गिलक्याचं, कोबी फ्लावरचं, कोथिंबीर या पिकाचं सुद्धा शेवटपर्यंत व्यवस्थापन अवेलेबल आहे. जर तुम्हाला त्या पिकाची संपूर्ण माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या पिकाच्या व्हिडिओच्या लिंक देतो. तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून संपूर्ण जे मार्गदर्शन आहे तर ते याच व्हिडिओच्या आपल्या माध्यमातून तिथं पाहू शकता. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत राम राम.